मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करतोय। मंडळी आपण सध्या चोपडी जिल्हा परिषद गटातील विविध भागामध्ये आपण फिरतोय आणि या दिवसभरामध्ये फिरत असताना आपण ज्या भागामध्ये सध्या आलोय तर तुम्ही बघू शकता की पाठीमागच्या बाजूला जी काय कोरडवाहू क्षेत्र आहे आणि या कोरडवाहू क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने खरतर गेले अनेक वर्ष झालं राजकारण घडवलं गेलं आणि याच बरोबर या गावात असणारी जी काही लोक आहेत खरतर पाण्यापासून असतील विकासापासून खरतर वंचित राहिलेले आहेत आणि या वेळेला चोपडी गटामध्ये एक वेगळी क्रांती घडवण्याचा या लोकांनी निर्धार केलेला आहे आणि याच अनुषंगाने खरतर आज आम्ही लोकसंवाद मराठीचा जो काही ग्राउंड रिपोर्ट असणार आहे तो थेट अगदी विकास कामाच्या माध्यमातून आपण दाखवण्याचं काम या ठिकाणी करतोय। कारण या भागात आज आल्यानंतर एक गोष्ट निदर्शनास अशी आली की या भागामध्ये खरतर हे गाव उंचीवरती आहे आणि उंचीवरती असल्यामुळे या ठिकाणी पाण्याची खरतर मोठी कमतरता आहे आणि याच गोष्टी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत या गावातील काही लोक आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आपण खरतर काही गोष्टी जाणून घेणार आहे। कारण या गावामध्ये जर पाणी आलं तर या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं शेतीचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी सुटणार आहे। या सर्वच गोष्टीचं खरतर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे। प्रथमतः तुमचं ओळख करून द्या। माझं नाव तानाजी मच्छिंद्र बाबर। बर, आता तुम्ही ज्या गावामध्ये राहताय हा, ते साधारणपणे गाव जे आहे हा. ते विकासापासून वंचित राहिलेलं गाव आहे, वंचित राहिलेलं आहे नक्कीच. बरोबर। आता आपल्याला इथं प्रामुख्याने जे काही विकास करायचा आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने कामं कोणती कोणती सांगता येतील? काम फक्त पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे, पाण्याचा। पाण्याचा. बर, आता ही ज्या ठिकाणी आपण आलेलो आहे या ठिकाणी पाईपा टाकलेल्या आहेत पाण्याच्या संदर्भात। टाकलेले आहेत. हा. बर, हे जे काम चालू आहे कोणाच्या माध्यमातून ही चालू आहे? शहाजी बापूच्या माध्यमातून चालू आहे काम. बर, मग आता या वेळेला बघितलं तर शहाजी बापू असतील, भाजप असेल, त्यांची महायुती झाली आणि चोपडी जिल्हा परिषद गटातून उमेदवार देखील देण्यात आलेला आहे। हो बरोबर आहे. मग या वेळेला ह्या भागाचं राजकीय समीकरण देखील कसं असणार आहे? राजकीय समीकरण आमचं गाव चेतनसिंह केदार साहेबांना 100% वनवे करून देणार आहे. बर, आता तुम्ही या ठिकाणी सांगितलं की हम्म. या ज्या पाईप आहेत शहाजी बापूंच्या माध्यमातून या भागात बरोबर आलेल्या आहे. ऑलरेडी आहेत, हा. कारण महायुतीचा तो घटक देखील आहे। हम्म. पण या पाईप आल्यानंतर या गावाचं विकास जे आहे ते कशा पद्धतीने होईल, इथलं काय परिस्थिती किंवा कशी गणित बदलू शकतात? बरोबर आहे ना। अहो 55 वर्षामध्ये तुम्ही पाणी बघूच दिलं नाही इकडे हे आमच्या गावासनी। कुठली कुठली गाव आहेत त्याच्यामध्ये? डोंगरगाव, मानेगाव, हे अशी बरीचशी म्हणजे आसपासची जास्त करून बघितलं तर डोंगरगाव, मानेगाव, सोनंद, सोनंदला नदी आहे, सोनंदला नदी आहे, थोडाफार त्यांना आहे। बर, हा. आता आपल्याला जर ही पाण्याची, आता तुम्ही सांगितलं की 2 गावं वंचित राहिली, वंचित राहिली। आता ह्या गावात जर पाणी आलं हा. तर या पाण्याचा फायदा कशा पद्धतीने होऊ शकतो या गावकऱ्यांना? गावकऱ्यांना म्हणजे काय, आता बघताय तुम्ही पाणी नसताना हा, गावकरी पाणी कुठून कुठून शोधून काढतात, हा. बोर मारतात, विहिरी पाडतात। हम्म. हा, त्यातून ही सगळं तुम्ही बघताय, ही समोर जी दिसतंय ती दाखवा तिकडे। दाखवा ते। हा. हा, हा. हा, ह्या माध्यमातून आम्ही काय तर करतच बसतोय। इथली डाळिंबीची शेती वगैरे कशी आहे? डाळिंबीची होती, जरा थोडी ती पाठीमागं पडली। बर बर बर. हा, काय तर पाणीच नाही त्याच्यामुळे काय करणार। डाळिंबीला हा, डाळिंबीला याचबरोबर फळभाजीचं सुद्धा खरं तर तुमच्यात मोठं उत्पन्न घेतलं जातं अशी चर्चा हा आहे. पहिली होती। कुठली कुठली पिकं घेतली जातात प्रामुख्याने? आता प्रामुख्याने म्हणजे ढोबळी मिरची, हा. डाळिंब, हम्म. ही 2 महत्वाची पिकं आहेत। मग ढोबळी मिरची जी आता आहे हा. ती साधारणपणे शेतकरी साधारणपणे किती महिन्याचं पीक असतं ते? ते एक 3 महिने नाही 2 महिन्याच्या आतच चालू होती। हा. मग ते जे पीक आहे त्या पिकाच्या माध्यमातून उत्पन्न चांगल्या पद्धतीने निघतं? हा, निघतं। साधारणपणे किती निघतं उत्पन्न एका निघतं. एकराला? एका एकराला तरी म्हणलं तरी एक 15-20 लाखाचं उत्पन्न निघतं एका निघतं? एकराला. हो मग निघतं। आता आपल्या गावात इथं जर बघितलं, कारण हा. पाणी तर नाही, संघर्ष आपल्याला हा 5वीला पुजलेला आहे। बरोबर आहे। मग या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पन्न काढणारे शेतकरी किती आहेत की जे आकडे मोठे असतील असे एक बोटावर मोजणे एवढे आहेत? हा. किती उत्पन्न काढले उच्चांकी? उच्चांकी एक 50 लाखापर्यंत ह्या वर्षी मला तर माझ्या कानावर आकडा आलाय। 50 लाखाची ढोबळी मिरची हा, काढली? ढोबळी मिरची काढलेली। जर या भागात जर पाणी आलं तर हा. ह्याचं काय म्हणजे ढोबळीचं काय डेव्हलपमेंट होऊ शकते का? भरपूर, बर, शंकाच नाही त्यात। शंका नाही। हो. या व्यतिरिक्त गावात काय विकास कामं चालू आहेत का अजून? गावात विकास कामं, ग्रामपंचायतचे इमारत काम चालू आहे, स्लॅब लेवलला आलेला आहे। रस्त्याची कामं झालेली आहेत, पुन्हा पानंद रस्त्याची झालेली आहेत, पुन्हा वाडे वस्त्यावरनी रस्ते झालेले आहेत। भरपूर कामं झालेली आहेत। झाले।
मग आता साधारणपणे गावात जर पाणी आलं तर साधारणपणे किती क्षेत्रफळ भिजू शकतं असं काय आयडिया आहे का त्या संदर्भातली? आता तरी कमीत कमी 50 ते 60% क्षेत्र बागायती खाली आहे. पण बरं. लोकांनी त्यांच्या ताकदीवरती ते तयार केलेलं आहे. बर बर बर. आम्हाला शासनाचं आतापर्यंत पाणी वगैरे काहीच तसं मिळालेलं नाही. आम्ही बोर मारले, विहिरी पाडल्या, काय फोडलं, दगड फोडली, हे सगळे केलंय आम्ही. बर बर. हा. मग आता ही जी पाण्याचा जी कालवा येणार आहे हा, हा हो. कोणता कालवा येणार आहे? हा टेंबू म्हैसाळ कालवा आहे. हा कालवा. बर. मग आता ह्या भागातून हा कालवा जर गेला तर आपल्या गावाला ह्याचा फायदा निश्चितपणे होऊ शकतो. निश्चित मग ही 100% पाणी फायदा होणार. साठवण्याची वगैरे काय सुविधा 2 आहे? तलाव आहेत आमच्या गावातले. कसली पाझर तलाव आहेत का? पाझर तलाव आहेत. पाझर तलाव आहेत. हा. मग त्याचा फायदा होऊ शकतो. हो 100% होऊ शकतो. तुमच्याकडे जरा येतो मी. या की. इथली जी लोकसंख्या साधारणपणे किती आहे गावची? 21-2200 लोकसंख्या आहे, पण मतदान 1400-1500 मतदान आहे. 1600 ग्रामपंचायतची बॉडी कितीची आहे? 9चे आहे. बरं. मग आता यावेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीचं खरं तर वारं तापलेलं आहे आणि चोपडी गटावर विशेष सांगोला तालुक्यातील सर्वच मंडळींचं लक्ष लागून राहिले. पण या ठिकाणी चेतनसिंह केदार, बाळासाहेब केदार जे आहेत भाजपचे, ते या ठिकाणी महायुतीतून उभा राहिलेले शहाजी बापू आणि भाजपच्या युतीतून. हो. आणि त्या बाजूला जर बघितलं तर शेतकरी कामगार पक्ष असेल, दीपक आबा त्यांचा उमेदवार अजून ठरलाय नाही ठरलाय आम्हाला माहित नाही, पण त्या आज ठिकाणी कळलं, आज कळलं. हा तर तो उमेदवार देखील विरोधात असणार आहे. असणार. मग बाळासाहेब केदारांचे खरं तर कामाचा धडाका या भागामध्ये लावलाय अशी चर्चा आहे का इकडे? आहे. बाळासाहेब केदार चांगली व्यक्ती आहे आणि गेलेल्या माणसाला दखल घेतात, कामाची बरं. विचारपूस करतात, दखल घेतात. चांगलं आहे ते. कामकाज चांगलं आहे. कामकाज चांगलं आहे त्यांचं बरं. बाळासाहेब आता केदाराचं. आपल्याला जर इथं शेतीला पाणी वगैरे जर मिळालं तर ह्या भागात चांगल्या पद्धतीने उत्पन्न कशाचं घेता येईल? उत्पन्न डाळिंब, बोर आणि ढबू मिरची, फळपी अशी फळभाज्या घेता येईल. पण बरं. आता सध्या आमची 2 गावं पाण्यापासून वंचितच आहेत ना, त्याच्यामुळं जिरायत शेती क्षेत्र जास्त आहे. जिरायचं जिरायत म्हणजे मंडळी आपण ह्यांनी सांगितल्याप्रमाणे बघू शकतोय, कॅमेरा जरा थोडासा फिरवून दाखवा की हे जे क्षेत्र पडलेलं आहे सगळं हे खरं तर अगदी कोरडवाहू अशा पद्धतीचं हे क्षेत्र आहे. आणि यामध्ये आपण बघू शकतोय ज्या भागामध्ये आपण उभा आहे तो अगदी टेकडावरील हा भाग आहे आणि आजूबाजूला जर बघितलं तर डोंगर सुद्धा खरं तर आजूबाजूला आहेत. म्हणजे डोंगराळ हा प्रदेश असणारा अशा पद्धतीचं हे गाव आहे. आणि या बाजूला आपण देखील खालच्या बाजूला देखील आपण बघू शकतोय की मंडळी अगदी कोरडवाहू पद्धतीचं हे क्षेत्र आहे. गावापासून अगदी उंच असणार हे क्षेत्र आहे. आणि या भागामध्ये जर निश्चितपणानं पाणी आलं तर येणाऱ्या काळामध्ये येथील शेतकऱ्यांना फायदा होईल अशा पद्धतीचं देखील त्या ठिकाणी त्यांनी भावना व्यक्त केली. हे जे आता कालवा तुमचा चालला आहे पाईपलाईनचा हा साधारणपणे कुठपर्यंत जाणार आहे? हे सोनंदपर्यंत जाणार. सोनंदपर्यंत. हनुमतगावला सुद्धा जाणार. हनुमतगावला पाणी गेलेलं आहे कॅनल मार्गे, कॅनल पाटात. बरोबर. तरी सुद्धा त्यांचा राहिलेला अर्धा भाग आहे तो ह्याच्याद्वारे पाणी त्यांना. पण हा खरं तर विकासाचा जो काय अजेंडा आहे शहाजी बापू आणि भाजपच्या माध्यमातून हा खरं तर ही बापूचंच काम आहे पहिलं. बरोबर. बापूंनी बापूनच पाठपुरावा काम केला. केलेलं कारण आहे. बापूंनी पाठपुरावा केला हो, असेल पण शेवटी बापू. बापूमुळेच भाजप सुद्धा सत्तेत आहे. आम्ही जाऊन बापूपाशी बसायचो. पाणी एवढं आम्हाला काही देऊ नका. खाली डोंगरगाव बी माझंच आहे, हा. मानेगाव बी माझंच आहे. दोन्ही गाव आम्हाला विंचित ठेवलेत. आम्हाला पाणी एवढं द्या, दुसरं म्हणजे बापूला इकडच्या काय बाजू- इकडच्या बाजूला डोंगर. बाजू आमची भावकीच आहे, बाबरच आहे. समजा 1-2 बरं. गावं विंचित ठेवलीत मराठीची. बर 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 बर. असं आम्ही स्पष्ट म्हणायला तयार आहे. 95 साली 1995 साली ह्या बोधग्यामध्ये हटकर मंगेवाडीच्या बोधग्यामध्ये युवसेना काम थांबलं. युती सरकार चाल होतं 95 ला? हा मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना. बर बर बर. हा. मनोहर जोशी सर मुख्यमंत्री असताना या बोधग्यामध्ये काम थांबलं पाठीमाग पाठीमागच्या हा. म्हणजे डोंगरामध्ये. डोंगरामध्ये. हा, जो पाठीमागे हा. दिसतोय आपल्याला तो डोंगर आहे हा, तिथून पाणी थांबलेलं आहे. हा. तिथून काँग्रेसच्या राज्यामध्ये आम्हाला पुढं कामच म्हणजे निधीच तिथून दिला नाही तिने. हा. हा. आणि तिथून आता परत बापूनी ही काम चालू केलेलं आहे. बरं. आता मग या वेळेला चोपडी गटामध्ये खरं बघितलं तर महायुती आणि खरं तर महाविकास आघाडी अशा पद्धतीची लढत या भागात होणार आहे. या लढतीमध्ये या विकासाचा अजेंडा चालेल का? चालणार की. लोक जातील का हो, विकासाच्या मागे? हो जाणार की. नक्की चालेल. चालणार. विकासाच्या मागे जाणार. नक्कीच चालणार. शहाजी बापूच्या पाठीमाग लोक. मी माजी सरपंच विश्वनाथ मच्छिंद्र पाटील. माझी सरपंच आहे मी- तुम्ही. हा. बर बर बर. मी बापूच आता सध्या काम करतोय आणि असू दे, करणार असू बी. दे. हा. हा, 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 हा. आणि काम चांगलं आहे. आणि बापूचे आम्ही गेल्यानंतर दखल आमची घेतात बापू. पण आता हा केदार झाला. चांगले आहेत. आता बाळासाहेब केदार असतील किंवा बापू असतील हो, ह्या हो. मंडळीकडे तुम्ही गेल्यानंतर प्रश्न सोडवले जातात अशा पद्धतीची हो. भूमिका तुम्ही मांडतायत. हो. पण येणाऱ्या काळामध्ये ह्या लोकांसोबत गेल्यानंतरच ह्या भागाचा विकास होऊ शकतो का असं वाटतंय का तुम्हाला? होणार की. नक्की होणार. बर.
विकास हा नक्की होणार. आता ही जिरायत जमीन आहे, ही बागायत होणार, कोण डाळिंब लावणार, कोण बोर लावणार, काय फळभाजी हे असे करणार, म्हणजे विकास होणार. लय थोडं पण लोक बागायत होणार. भाजपवर थोडीशी नाराज देखील असल्याचं आपल्याला चित्र दिसतं. असं असणार घेऊ गाव तिथं त्या ठिकाणी कारण आहे, शेकापचे- असणार की असणार. भाजपवर वरिष्ठ लेवलला नाराज आहे. वरिष्ठला शहरी भागामध्ये भाजपवर भरपूर नाराज आहेत. बर ग्रामीण भागात तसं काय नाही. ग्रामीण भागामध्ये पण आहेत, पण काय शेवटी विकासाला प्राधान्य दिलं जातं. विकास झाला पाहिजे. हा, बरोबर. विकास झाला पाहिजे, बरोबर. विकासाला विकास झाला प्राधान्य पाहिजे, दिलं बरोबर. जातं. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना काय पाहिजे, आज पाणी पाहिजे, लाईट पाहिजे. तिथल्या पोरांची काय परिस्थिती, तिथली जी त्या तरुण पोरं आहेत हे पोरं सध्या काय व्यवसाय वगैरे काय करतात? अहो, व्यवसाय करतात, जर्शी सांभाळतात, दूध घालतात, शेती करतात, बाहेरगावी कामाला जातात. बाहेरगावी कामाला जातात. त्यांची लग्न होईना ती. बर त्या लग्नांचा विषय आहे. मग इथं जर पाणी आलं तर तसं काय होऊ शकतं का? अहो, लग्नाचा प्रश्न- बदलू शकतं की चित्र, स्पष्ट चित्र बदलू शकतं. बदलणार की. कारण तुम्ही सांगितलं की ढोबळीतून 50-50 लाख रुपये मिळवणारे शेतकरी आहेत. जर पाणी मिळालं तर चांगल्या पद्धतीने सगळी हा, दुसरी- मग तर त्याच्यामुळे काय माहितीये का, तिथं पाणी येणं फक्त महत्वाचा हा पहिला प्रश्न आहे. बर आणि आता ही तर तुम्ही युद्ध पातळीवर बघताय, हे तुम्हाला दाखवलंय, सगळं बघितलंय तुम्ही. येईल आज उद्या, 6 महिन्यां वर्षां ही म्हणजे किती दिवसात होणार अशी काय चर्चा झाली एक आहे वर्षभरात सगळं काम होईल असं हा, वाटतंय? काम होईल असं वाटतंय. बर हा, मी पण इथं बाजूलाच माझा बंगला आहे पलीकडं, बर तिथं राहतो मी. आणि तलाव आहे तिथं, माझ्या बाजूला तलाव आहे, इकडे एक तलाव आहे. ते तलाव जरी भरलं तर आम्हाला पण त्याच्यापासून भरपूर सर्व लोकांना, अर्ध्या गावाला फार फायदा होऊ शकतो. इथं वरती एक तलाव आहे, तो भरला तरी पण म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल किंवा शहाजी बापू असतील त्यांच्याकरता युतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ह्या भागाला निधी यायला लागला असं हा तुमचं ये लागला 100% बरोबर आहे. त्यात काही शंका नाही. बरं, आता या बाजूला जर बघितलं तर मी सांगितल्याप्रमाणे शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा आणि एका बाजूला बाळासाहेब केदार म्हणजे चेतनसिंह केदार भारतीय जनता पार्टीचे, ह्या दोघांच्या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं खरं तर आता विकास जे आहे लोकसंवाद मराठीच्या मंडळी आपण या ठिकाणी दाखवतोय. या जे पाईपलाईनचं काम जे आहे ते कितीतरी कोट्यावधीचं ऍक्च्युअल मध्ये आकडा आम्हाला माहित नाही, परंतु तुम्हाला माहिती आहे का ते आकडा किती आहे? नाही, आकडा पण माहिती खरं बघितलं तर हे जे काम आहे जवळजवळ या भागातील 1000 हेक्टरला खरं तर पाणी मिळणार आहे अशा पद्धतीची परिस्थिती या पाईपलाईनच्या माध्यमातून होणार आहे. आणि हेच काम शहाजी बापू असतील, भारतीय जनता पार्टी असेल यांच्या माध्यमातून या भागामध्ये होतंय. आणि ह्या भागातलं जे ह्यांनी सांगितलं की डोंगरगाव असेल, मानेगाव असेल, या गावातले पाण्याचे प्रश्न सुटतील, येथील युवकांना रोजगार मिळेल, येथील शेती चांगल्या पद्धतीने करतील, लग्न होतील, अशा पद्धतीची सुद्धा भूमिका मांडलेली आहे. मात्र लोक विकास सोडून लोक कुठंतरी जातीपातीचं राजकारण असेल किंवा पक्षाचं समीकरण असेल यामध्ये गुंतून पडतील का हा विकास डावलून? नाही गुंतून तशी पडणार ते. नाहीत पडणार. नाहीत पडणार. मग या वेळेला परिवर्तन चोपडी गटात काय होईल वाटतं तुम्हाला? चोपडी गटात हेच बसणार आहे. नाही कारण जरी तुम्ही सरपंच जरी असला, बापूचं काम जरी करत असला तरी वास्तविक जे आहे त्याच्यावर आपण बोललं पाहिजे. की खासदार साहेबच बसणार चोपडी गटात. बसणार कारण त्यांना बघितलं तर चारी बाजूने घेरण्याचा प्रयत्न चालू आहे. हा, होत असते नाही, तेवढं असू द्या ते, की. होत हा? असते. असू द्या. आम्ही 90% बाळासाहेब केदारांना निवडून देणार निवडून देणार. 90% 90%. 90%. 10% मतं इकडे तिकडे जातील, हा. पण 90% बाळासाहेब केदारांना आमच्या गावात लोक काय त्यांच्या पाठीशी आहेत का? भरपूर राहणारच की, 20% 22% अहो. राहणारच की. तेवढे राहणार. विरोध थोडाफार पाहिजेच. विरोध पाहिजेच. तर मंडळी आपल्या सोबत खर तर ह्या भागातील ही ज्येष्ठ मंडळी आहे. या लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या भागामध्ये या भागाचा विकास करायचा असेल तर कशा पद्धतीने करावं लागेल. कारण हे गाव जे आहे अगदी चढावरचं गाव आहे आणि या भागामध्ये पाणी आलं तर निश्चितपणाने या भागाचं नंदनवन होऊ शकतं. कारण या खर तर मंडळी जी आहे जुनी जाणकार मंडळी आहे आणि जरा थोडस बघितलं तर काय जे आर्थिक आकडे जे असतात म्हणजे जेणेकरून जे आकडेवारीमध्ये जे असतात काही गोष्टी माहीत असतात काही माहीत नसतात. मात्र या ठिकाणी आपण लाईव्ह दाखवतोय कारण या पाईपा जे आहेत या ठिकाणी शहाजी बापू असतील आणि भाजपच्या खर तर सरकारच्या माध्यमातून येऊन पडलाय. आपण पाठीमागं सुद्धा बघू शकतो की मोठ्या पद्धतीने पाईप या ठिकाणी पडलेले आहेत. अशाच पद्धतीने सर्वच खर तर पाईपलाईन पडलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये एक साधारणपणे वर्षभरामध्ये काम होऊ शकतं. या भागाला पाणी देखील मिळू शकतं कारण पाझर तलावाचा असेल, गावातली विविध विकास कामं असतील. कारण गावामध्ये लोकसंख्येचा जर उल्लेख केला तर त्यांनी सांगितले की 1600 वोटर आहे, 2200च्या आसपास लोकसंख्या देखील आहे. यामुळे या चोपडी गटाचा जर विकास करायचा असेल तर या वेळेला जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून महायुतीचाच म्हणजे शहाजी बापू आणि बाळासाहेब केदार यांची जर युती असेल तर यामध्ये जो उमेदवार त्यांनी उभा केलेला आहे चेतनसिंह केदार खर तर या ठिकाणी निश्चितपणाने बाजी मारतील अशा पद्धतीची भूमिका देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद.